आणि आता धक्कादायक बातमी आहे नाशिकमधून। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यातच मोठा युरिया घोटाळा समोर आलेला आहे। या कंपनीच्या व्यवस्थापकासह 8 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। केंद्र सरकारचा अनुदानित शेतीसाठीचा नीम कोटेड युरियाचा उद्योगासाठी वापर होत असल्याचं समोर आलंय। गोदरेज ग्रोवेट या कंपनीतून तब्बल 90 मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आलाय। दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी परिसरात कृषी विभागानं हा छापा टाकून ही कारवाई केलेली आहे। तर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये मोठा युरिया घोटाळा झालेला आहे आणि कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा युरिया घोटाळा झाल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। गोदरेज ग्रोवेट कंपनीतून 90 मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आली आहे। आपण तिथले जे मॅनेजर आहेत, कंपनीचे चालक आहेत आणि संबंधित जे सप्लायर आहे यांच्यावरती आपण जे खत नियंत्रण कायदा आहे, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आहे, याच्यानुसार आपण त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याचबरोबर आपण जिल्ह्यातले जे खत इन्स्पेक्टर आहेत, गुणवत्ता नियंत्रक, त्यांनाही आपण सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं अशा बाबी ज्या शेती उपयोगी युरिया आहे तो इंडस्ट्रियल बाबतीत वापर होत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवून तिथं आपण कारवाईबाबत संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत।